नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा ग्रीशाला घेऊन डायनिंग टेबलवरती बसली आणि तिला खाऊ घालत होती. भेंडी प्लेटमधली भाजी पाहून ग्रीशानं नाक मुरडलं. नाक मुरडायला काय झालं? खा गुपचूप. मला ही भाजी नको, बटाट्याची पाहिजे. अजिबात नाही. बटाट्याची भाजी रोज खाऊन खाऊन ढोलकी होत चालली आहेस. आजपासून तू बटाटा खायचा नाही. मग मी जेवणार नाही. कसं जेवत नाही ना तेच पाहते. आणि आता हे खात नाही, हे खात नाही, ते खात नाही, हे नखरे बंद करायचे. तुझे नखरे झेलायला मी काही तुझा बाबा नाही. ऐकलं नाहीस तर 2 फटके देऊन खायला लावेल. गप खा. ग्रीशानं आपले ओठ बाहेर काढले. तिला का रागावतेस? तिला खाऊ दे ना तिच्या मनासारखं. हळूहळू खाईल ती सगळं. आणि देव असतो तेव्हा ती सगळ्या भाज्या खाते, माया बोलली. हो का? मग माझ्यासमोर एवढे नखरे का करतीये? आणि ते काही नाही, आजपासून मी म्हणेल तेच खायचं आणि तेच करायचं. यू आर अ बॅड गर्ल, ती बोलली. मी बॅड गर्ल आणि तुझा बाबा काय गुड बॉय आहे का? हो, माझा बाबा आहे गुड बॉय. तो मला तुझ्यासारखा अजिबात रागवत नाही आणि मला ही भेंडी खायची नाही, ग्रीशा बोलली. ठीक आहे, हे खायचं नसेल तर तुला दुसरं काही खायला मिळणार नाही. नको देऊ, मी माईकडे जाऊन जेवेन. राधिका आंटी ना खूप छान शिरा करते. असं म्हणून ग्रीशा न जेवताच तिथून पळून गेली. ग्रीशा, ग्रीशा, गाथा तिच्यावरती चिडली. गाथा, तू काच एवढा रागराग करतीयस? यशोदा मावशी तिथे येत बोलल्या. या मुलीमुळे ना माझी फार चिडचिड होते. तिच्यामुळे नाही, देवमुळे होते, माया बोलली. व्हॉट रबिश, मी त्याच्यामुळे का चिडू? कारण तो तुला इग्नोर करतोय म्हणून, माया हसत बोलली. व्हॉट? ताई, तू सुद्धा काय डोक्यावर पडली आहेस का? माझा आणि त्याचा काय संबंध? संबंध आहे, परंतु तो तू मानत नाहीस. तुझं मन त्याच्याकडे ओढ घेतंय, परंतु तुझा इगो आडवा येतोय आणि म्हणून तुझी चिडचिड होतीये. असं काही नाहीये. तो असो किंवा नसो, मला काही फरक पडत नाही. आणि प्लीज माझ्या प्रत्येक गोष्टींना त्याचं कारण जोडू नका. तुला समजून घ्यायचं नाही तर? हो, मला नाही समजून घ्यायचं. गाथा पण चिडून रूममध्ये निघून गेली. इकडे ग्रीशा पुन्हा देवशी व्हिडिओ कॉलवरती बोलत होती. ती गाथाची कंप्लेंट करत होती आणि गाथा दरवाजामध्ये थांबून तिच्याकडे पाहत होती. बाबा, काय झालं माऊ बेबी गर्ल? माऊ रागावली मला. का? मला ना ती ढोली म्हणाली. व्हॉट? मी ढोली आहे का बाबा? अजिबात नाही, माझी बेबी गर्ल अगदी क्यूट आणि हेल्दी बेबी आहे म्हणून तसं दिसतं. मग माऊ मला ढोलकी का म्हणते? ती नाक मोरडत बोलली. मला आधी सांग, तू काय केलंस? मी काहीच केलं नाही. लंचमध्ये ना भेंडी आहे, मला नाही आवडली म्हणून म्हटलं मला बटाटा पाहिजे. तर माऊ रागावली. हेच खा, नाहीतर दुसरं काही मिळणार नाही म्हणाली. मग देव काय ते समजून गेला. कॉल कट झाला म्हणून तिला खरंच खूप त्याचा राग आला होता आणि तो कशा प्रकारे गिशावरती निघाला होता. बेबी गर्ल, माऊ बोलते ना ते बरोबर आहे. बटाटा ना हेल्थसाठी चांगला नसतो. सगळ्या भाज्या खाल्ल्या तर तू हेल्दी राहशील ना. मी खाते सगळ्या भाज्या, पण आज नव्हते खात म्हणून माऊ मला रागावली आणि तुला पण ना बॅड बॉय बोलली. हो का? अजून काय म्हणाली? त्यानं पण अगदी क्यूट फेस करून विचारलं. म्हणाली, तू मला जास्त लाडावून ठेवलेस आणि आता ते तुझं काहीच चालून घेणार नाही. ग्रीशा त्याला सगळं सांगत होती आणि गाथा तिच्या जवळ आली. हाऊ डेअर यू, तू माझी कंप्लेंट कशी करतेस? हो, मी बाबाला सगळं सांगितलंय. बाबा, माऊला रागाव. गाथानं रागानं देवकडे पाहिलं. बिचारा देव, त्याच्यामुळे ती आधीच चिडली होती आणि त्यात पुन्हा रागावणं म्हणजे आगीत पेट्रोल टाकण्यासारखं होतं. रागाव ना, ग्रीशा बोलली. आता आली का पंचायत? रागावलं तर बायको अजून चिडेल आणि नाही रागावलं तर ग्रीशा रडेल. बिचारा देव दोन्ही बाजूनं फसला होता. त्यानं गाथाकडे पाहिलं, जी खाऊ की गिळू या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. त्यानं भीतीनं एक औंठा गिळला. गाथा, तू माझ्या बेबी गर्लला का रागावतेस? तिला अजिबात रागवायचं नाही. तू मला रागव, ओके? तो भीत भीत बोलला
आणि गाथानं रागात फोन कट केला. तू कॉल कट का केला? बाबा बोलत होता ना. मला नाही बोलायचं तुझ्या बाबाशी, आणि मगाशी त्यानं पण फोन कट नव्हता केला का? टीट फॉर टॅट, गाथा खांदे उडवत बोलली. कट्टी, ग्रीषा गाल फुगवून तिला बोलली. कट्टी तर कट्टी, मलाही तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे. मी, आशू आणि सत्यम बाहेर जाणार आहोत पिक्चर पाहायला. मस्त 3D पिक्चर लागलाय. आम्ही मस्त पॉपकॉर्न, स्वीटकॉर्न खाणार आणि आईस्क्रीम देखील खाणार आहे, गाथा मुद्दाम बोलली. रिअली? ग्रीषानं डोळ्यांच्या कडेतून तिच्याकडे पाहत विचारलं. हो. मला नाही नेणार? नो, तू माझ्याशी कट्टी केलीस ना, लंच पण नाही केला. मी लंच केला तर नेशील? ती बोलली. माझ्याशी बट्टी करशील? हो. ठीक आहे, मग तुला पण नेणार, पण त्याआधी लंच करायचं. ओके? ओके, लव यू. ग्रीषानं लगेच तिला मिठी मारली. माया आणि यशोदा मावशी दारात उभ्या राहून ही सगळी नौटंकी पाहत होत्या. या दोघींचा राग म्हणजे एका घरावरचा कावळा दुसऱ्या घरावर. यशोदा मावशी हसत बोलल्या. मगाशी ही किती रागात होती. देवला पाहिल्यावर तिचा राग शांत झालाय, मावशी हसत बोलल्या. हो ना, माया देखील हसत बोलली. इकडे सकाळी गाथा ऑफिसमध्ये आली. तिच्या टेबलवरती फुलांचा फार मोठा गुच्छ आणि सोबत चॉकलेटचा बॉक्स होता. ते पाहून ती खूप खुश झाली. तिला वाटलं नक्कीच देवनं सॉरी म्हणण्यासाठी हा बुके पाठवला असणार. तिनं त्यावरचं कार्ड उचलून वाचलं आणि तिचा चेहरा हिरमुसला. तो बुके देवनं नाही तर मिस्टर शहानं पाठवला होता. तिनं कार्ड तसंच ठेवलं आणि तिच्या चेअरवर बसली आणि लगेचच तिचा फोन रिंग झाला. फोन मिस्टर शहांचा होता. हॅलो. गुड मॉर्निंग मिस गाथा. गुड मॉर्निंग मिस्टर शहा. माझा बुके मिळाला? हो हो, आत्ताच मिळाला, थँक्यू. पण बुके का पाठवलाय? तुमच्यासारख्या सुंदर मुलीला नुसतं आमंत्रण कसं पाठवणार, म्हणून सोबत बुकेही पाठवला. आमंत्रण कसलं? हो, आज माझ्या लग्नाची 10th ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी इन्व्हिटेशन पाठवलंय. तुम्ही कार्ड नाही पाहिलं का? ओह, हॅपी ॲनिव्हर्सरी. कार्ड बाजूला आहे, माझं लक्षच नाही गेलं तिकडे. इट्स ओके, आज रात्री पार्टी आहे, तुम्ही यायचं आहे. ओके, थँक्यू. मी तुमची वाट पाहतो. बाय. मग गाथानं फोन ठेवून दिला आणि ती तिच्या कामाला लागली. इकडे दुपारी मायाला अचानक ताप भरला. तिला विकनेस पण वाटत होता, त्यामुळे ती झोपून होती. संध्याकाळी समीर आणि गाथा ऑफिसमधून घरी आले. दोघेही आत येत बोलत होते. जीजू, ते मिस्टर शहा आहेत ना, त्यांची आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. अच्छा, तू विश केलंस ना त्याला? हो, त्यांनी पार्टी ठेवली आणि आपल्याला बोलावलंय. जाऊयात. ठीक आहे, मग ताईला सांगा. आणि आज एवढं घर शांत कसं काय? समीर बोलला. हो ना, रोज यावेळी भूकंप आलेला असतो. मावशी, गाथानं हाक मारली. आलात तुम्ही? मावशी किचनमधून बाहेर येत बोलली. आज घर खूप शांत दिसतंय. ते दोघे शैतान कुठे आहेत? दुपारी जावई बापू आले होते, ते त्यांना घेऊन गेलेत, यशोदा मावशी बोलल्या. माया पण गेली आहे का? तिला दुपारपासून बरं नाही आहे म्हणून झोपली आहे. काय झालंय? दोघांनी काळजीने विचारलं. ताप भरलाय तिला, यशोदा मावशी बोलल्या. व्हॉट? समीर आणि गाथा मग मायाच्या रूममध्ये आले, तर ती बेडवरती झोपून होती. माया, समीर तिच्या बाजूला बसून तिला प्रेमानं कुरवाळत बोलला. अरे, कधी आलात तुम्ही? ती उठून बसत बोलली. आता कसं वाटतंय? समीरनं तिच्या माथ्यावरती आणि गळ्याला हात लावून चेक करत बोलला. आता ठीक आहे. दुपारी देव आला होता, त्यानं चेक करून औषधं दिली, माया बोलली. आणि मग तू मला सांगितलं का नाही? मी आलो असतो ना. समीर तिच्या हातावर किस करत काळजीनं बोलला. म्हणूनच नाही सांगितलं, माया हसत बोलली आणि त्यानं लटक्या रागानं तिच्याकडे पाहिलं. थोडाच ताप होता आणि देवनं चेक केलं, म्हणून म्हटलं तुला उगाच का डिस्टर्ब करू. तुम्हाला भरपूर लोड असतो ना आता ऑफिसमध्ये. तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला दुसरं काही महत्त्वाचं नाही, माहीत आहे ना तुला, गाथा बोलली. आय नो, पण खरंच आता मला बरं वाटत होतं म्हणून नाही सांगितलं. माया,
चल हे सूप पिऊन घे, मावशी आत येत बोलली. द्या इकडे, समीर बोलला आणि बोलत बोलत त्यानं स्वतःच्या हातानं मायाला सूप भरवलं. जीजू पार्टी, गाथा बोलली. कसली पार्टी, मायानं विचारलं. अगं ते आपले बिझनेस क्लायंट आहेत ना मिस्टर शहा, आज त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलावलंय. अच्छा, मग तुम्ही दोघे जा, माया बोलली. तुझी तब्येत बरी नसताना कसं जाऊ, गाथा बोलली. मी इतकीही काही आजारी नाही आहे, माया म्हणाली. एक काम करूयात, गाथा तू जा, समीर बोलला. मी नाही, ताईला सोडून मी नाही जाणार. गाथा ऐक माझं, त्यांनी एवढं आत्मीयतेनं आमंत्रण दिलंय, आपल्यापैकी कोणीच नाही गेलं तर त्यांना वाईट वाटेल आणि रागही येऊ शकतो. सध्या आपल्या बिझनेससाठी आपल्याला त्यांची फार गरज आहे, उगाच नाराजी नको, समीर बोलला. समीर बरोबर बोलतोय गाथा, असं कर तू आशूला सोबत घेऊन जा, माया बोलली. ठीक आहे, मी कॉल करते तिला. मग गाथा तिच्या रूममध्ये गेली आणि चेंज करून फ्रेश झाली. तिनं त्यानंतर आशूला फोन केला. हॅलो, कुठेस? सध्या घरीच आहे, तयार होते. अक्षय आणि मी सय्यारा मूव्ही पाहायला जाणार आहोत, त्यानंतर बाहेरच डिनरही करणार. थोड्या वेळात तो मला घ्यायला येतोय, आशू बोलली. ओह, काय झालं? ॲक्च्युली मला एका पार्टीत जायचं होतं, म्हटलं तू सोबत येशील. ठीक आहे, मी अक्षयला प्लॅन कॅन्सल करायला सांगते. वेडी आहेस का? माझ्यासाठी तू तुझा इतका चांगला प्लॅन कॅन्सल करणार? तेरे लिए कुछ भी, आशू बोलली. डायलॉग भारी आहे, पण खबरदार तू असं काही केलंस तर. हेच दिवस आहेत, एन्जॉय करायचे. मग तू एकटी कशी जाणार? काही पर्याय नाही. एक पर्याय आहे. कुठला? देव, त्याला जा ना सोबत घेऊन. नो. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. बाय बाय. मग गाथानंही फोन कट केला. देवला घेऊन जा म्हणे, त्याला आता वेळ तरी आहे का माझ्यासाठी? गाथा ओठातल्या ओठात पुटपुटली आणि पार्टीसाठी तयारी करायला लागली. तिनं सुंदर असा नेव्ही ब्लू कलरचा वन पीस घातला, केसांना हलकेच कर्ल करून मोकळे सोडले, त्यावर सिंपल मेकअप करून हातात सुंदर असं ब्रेसलेट घातलं आणि तासाभरात ती पार्टीसाठी तयार झाली. जीजू, मी निघते, गाथा समीर आणि मायाजवळ येत बोलली. वाव, खूप सुंदर दिसतेस, माया बोलली. खरं तर मलाही जावंसं वाटत नाहीये, गाथा चेहरा पाडून बोलली. गेल्यावर थोडा वेळ पार्टीत थांब आणि मग परत ये, समीर बोलला. तसंच करणार आहे. बरं, मी निघते, बाय, गाथा म्हणाली. बाय. समीर आणि माया दोघांनी तिला बाय केलं. गाथा पार्टीमध्ये गेली आणि त्याच्या तासाभरानंतर देव मुलांना घेऊन मायाकडे आला. आलात तुम्ही? यशोदा मावशी बोलली. हो, आणि आम्ही डिनर पण केलं, सत्यम बोलला. अरे वा, यशोदा मावशी बोलल्या. माया कशी आता? देवनं विचारलं. ठीक आहे, आतमध्ये आराम करते. ओके, मी पाहून आलोच. मग देव मायाच्या रूममध्ये गेला तर माया बेडवरती आडवी पडली होती आणि समीर लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. मॉम, सत्यम आणि ग्रीषा तिच्या जवळ पळत आले. स्टॉप, देवनं त्यांना थांबवलं. ते का या आविर्भावात त्याच्याकडे पाहू लागले. मॉमची तब्येत बरी नाहीये ना, तिला व्हायरल आहे, तुम्हालाही होऊ शकतं, त्यामुळे 2 दिवस मॉमपासून दूर राहायचं बरं का, देव बोलला. ओके. दोघेही शहाण्यासारखे बोलले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले. देव, तू काय जादू केलीस यांच्यावर, सगळं ऐकतात तुझं, माया हसत बोलली. महागडे गिफ्ट्स आणि टॉईज भरपूर मिळतात ना म्हणून, समीर लॅपटॉपमध्ये पाहत बोलला. प्रेमही भरपूर करतो, देव त्याला बारीक डोळे करून पाहत बोलला. त्याच्याकडे लक्ष नको देऊस, तो तसाच आहे, जळकुटा. माया समीरकडे पाहून देवला बोलली आणि यावर समीरने तिच्याकडे लटक्या रागात रोखून पाहिलं. तुझा ताप काय म्हणतोय? देवनं तिच्या कपाळावर हात ठेवून चेक केलं. तू हार्ट स्पेशालिस्ट आहे की फिजिशियन? समीर मुद्दाम बोलला. सगळ्यासाठी आधी MBBS करणं गरजेचं असतं आणि त्यात हे सगळं असतं. देव डोळे गोल फिरवत बोलला आणि समीरनं पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं.
वेर इज शी? देवनं मायाला हळूच विचारलं. मिस्टर शहाच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे ना, तिथेच गेली आहे, माया बोलली. हां, आय थिंक मलाही इन्व्हिटेशन आलं आहे. ओह, मग तू जाणार आहेस का? वेळ नसतो त्यामुळे मी कुठल्याही पार्टीला जात नाही. फार जवळचे असतील तर वेळ काढून जातो. मग आज ना वेळ काढून जाच. देवनं न समजून तिच्याकडे पाहिलं. गाथा एकटी गेली आहे तिथे. तिला खरं तर जायचं नव्हतं. तू दिसल्यावरती नक्कीच खुश होईल, माया बोलली आणि देवही लगेच तयार झाला. ठीक आहे, मी घरी जाऊन चेंज करून लगेच जातो. अरे तोपर्यंत पार्टी संपून जाईल आणि गाथा घरी येईल. मग या कपड्यांमध्ये कसं? एक मिनिट, असं म्हणून तिनं त्याला समीरचा एक 3 पीस सूट दिला. थँक्यू, देव बोलला. डॉक्टर साहेब, खूप महागडा सूट आहे तो, काळजी घ्या. आम्ही तुमच्या इतके श्रीमंत नाही, समीर टोमणा मारत बोलला. समीर, मायानं डोळे वासून त्याच्याकडे पाहिलं. ड्रायक्लीन करून पुन्हा देईन, ओके? देव त्याला रोखून पाहत बोलला आणि चेंज करायला गेला. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल? तिथे भेटतील का देव आणि गाथा? पाहूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.